श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः। ऐसी शिष्याची विनंती 19 सिद्ध काय बोलते। साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाव गुरुचरणी एक शिष्य छोडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतच आहे तुझ्या प्रश्नी आदिवद्याव सानक प्रश्न केला बरवानी का सांगेन तुझं विवेका अत्री ऋषीच्या प्रभुका सृष्टी उत्पत्तीपासून पूर्वी सृष्टी नव्हती नाही जलमय होते सर्वाठाई आपण नारायण म्हणून पाहिजे भेद बोलते याची करणे उदक आपण नारायण आपण सर्वाठाई वासपूर्ण बुद्धी संभाव्य प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ त्याची ब्रह्मांड नाम झाले रजोगुण ब्रह्म याचे निर्मिले हिरण्यगर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते तिचे ब्रह्मांड एका पुटोनी शकले झाली द्वैका एका आकाश एक भूमिका होणे ठेली शकले दोन्ही ब्रह्मा तेथे उपजवणे रचिले 14 भुवने 10 दिशा मानस वचन काम काळ काम क्रोधादी सकळ पुढे सृष्टी रचायचे सप्तपुत्र उपजवे मानसी नामे सांगेन परियेसी 7 जण ब्रह्मपुत्र मरीचे अत्री अंगिरस पुलस्य पुल क्रतु वशिष्ठ सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण सप्त ब्रह्मपुत्रांमधील अत्री तेथून पीठ गुरु सुनते ती सांगे नाही एकेची ती सौभाग्यवंत नामदार कर अत्रे ऋषीची भार्या नाम ती हिची अनुसया पतिव्रता शिरोमणी जगदंबा तिची जाण तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण जिचा पुनर चंद्र आपण तिचे रूप सांगू केवी सांगू पतिसेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत स्वर्ग ऐश्वर घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी इंद्रदी सुरवर मिळवणे त्रयमूर्तीपाशी जाऊन विनयते ते प्रकाशुनी आचार अत्रे ऋषीच्या इंद्र म्हणे स्वामी या पतिव्रता श्री अनुसया आचार तिचा नागम्य काय सांगू विस्तारून पतिसेवा करी भक्तीची मनोवाक्य कर्मसी अतिथी पूजा महर्षी विमुख नवे कवणे काळे तिचा आचार देखुनी सूर्यभीत असे गगनी उष्ण तिसी लागे म्हणून मंद मंद तापत असे अग्नी झाला भय अतिभीत शीतळ असे वर्तत वायू झाला भयचिकित मंद मंद वर्तत असे भूमी आपण भिवनी देखा नम्र झाले तिच्या पदव शाप देईल म्हणून एका समजता मी भीतसोनी होईल कवण स्थानकवन देवाची हिरोनी एका देते वर देताची जाणार तुझे आमुते मरू शके त्याशी करावा उपाय तू जगदात्मध्ये वराय जाईल आमचा स्वर्गट आहे म्हणून तेव्हा सांगू आलं न कराल जरी उपाय ये असी सेवा करू आम्ही तिची तिच्याद्वारे अहर्निशी राहू चित्त धरून ऐसे एकोणी त्रयमूर्ती महाकृती कापती चला जाऊ पाहू कैसी सती पतिव्रता राहत पाहू सती पतिव्रता म्हणत होती व्रतभंग करून तिचे टिवणी विभजे आता वैवस्वर तालयासी पाठवू म्हणून निघाले सत्व पाहावे सत्याची त्रयमूर्ती वेशधरी ती भिक्षुकाच्या आश्रम आले अत्रीचे अभ्यागत होणे ऋषी करावा गेला अनुष्ठान अभ्यागत होऊन ऋषी करावा गेला अनुष्ठान मागे आले त्रयमूर्ती आपण अनुसयाचे अश्वसुना अतिथी आलो आपण मनती क्षुधी करून बहुत पिढोने आलो आम्ही अतिथी त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि कटाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत हे केली आम्ही कीर्ती विकत म्हणून आलो अनुसय इच्छाभोजन तुम्ही देता म्हणून हे केले आम्ही टाकून आलो याची आम्ही इच्छाभोजन मागव्या इतुके ऐकून अनुसूया नमन केले अतिथी विनय वैसाकार करून क्षालन केले चरण त्यांचे अर्घ्यपाती देऊन त्याची गंधाक्षता पुष्पेशी सवेचे म्हणत असे हर्षे आरोगण सारीचे अतिथी म्हणे त्यावेळी करून आलो आपण आंघोळी ऋषी इथे बहुता वेळी त्वरित आपण असे भोजन द्यावे वासना पाहुणे अतिथीचे काय केले पतिव्रते ठाय घातले त्वरिते केला बैसाकारा बसवून या पाठावरी वृत्तेचे पात्र यावी तरी घेऊन आली आपण अक्षरी शक पाकता वेळी तिचे म्हणत होणारे आम्ही अतिथी आलो दुरी देखून तुझे रूप सुंदरी अभिष्ट मानसे अनेक वसे नग्नवणे आमसे अन्न वाढावे परिसे अथवा काय निरोप दिसे आम्ही जाऊ नाही तरी एकूणच अतिथींचे वचन अनुसयकारी चिंतन पाहावया आले विप्र पाहावया म्हणा कारण एक पुरुष होतील पतिव्रता शिरोमणी विचार करी आता करणे अतिथी विमुख तपोही हानी पतिनिरोप केवी उल्लंघी माझे मन असे निर्मळ काय करेल मनमत कळ पतीचे असेल तपफळ तारील माझं म्हणत असे ऐसे विचारून मानसी तसू म्हणे तयासी भोजन करा स्वचित्तीसी नग्न वाढीन म्हणत असे पाकिस्ताना जाऊन आपण करीपतीचे चिंतन चरण फेडून वस्त्रे चिंतन करीपतीचे चरण वस्त्रे पडून झाली नग्न म्हणे अतिथी बाळे माझी नग्न होऊन सती देखा घेऊन आले अन्नोदका तवतेची झाली बाळका टाया पुढे लोळती बाळके दिकून अनुसया भयचुकीतून पुनरुपी वचने नेसोने आली त्या बाळकांपाशी रुदन करी ती तिने बाळा अनुसया रावी वळवळ क्षुधार्थ झाली केवळ म्हणून कडे घेत असे कडे घेऊन बाळकाचे स्नानपान देत असे हरसे एका सोडून एकाचे निवारण करी क्षुधेचे पाहेपानावल काय घडले त्रयमूर्तीचे बाळक झाले स्तनपान मात्रे सुद्धा गेली तपोफळाचे पतिव्रतेचे ज्याचे
उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान मात्र चतुर्मुख ब्रह्मायसी सृष्टी रचनेवर निशी त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण बाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्त्र काळाग्नी रुद्र स्तनपान करवी अनुसूया सुंदर तपस्वी हो अत्रेयसा अनुसयाशी अत्रीची रमणी न होती मागे केली कवनी त्रयमूर्तीची जाहली जननी त्रिभुवनी ख्याती झाली त्रिभुवनी कडे घेऊन बाळकासी कळवतेसी तिघासी घालवणी बाळका पाळणेसी पर्यंते गाई त्या वेळे पर्यंते गाय नाना परी उपनिषिदार्थ अतिकुसरी अतिउल्लासले सप्तस्वरी संभोगत खितसे त्रयमूर्तीसी इतुके ततएवळे मध्यान्ह काळी अतिथी वेळ अत्रि ऋषी अतिनिर्मळे आला आपुले आश्रम घरात आला अवलोकित तव देखील अनुसयाघात कैसी बाळायचे म्हणत पुसतसे त्यावेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रयमूर्ती याची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारिता अत्रि देखा संतोष विष्णू वृषनायक आनंद झाला चतुर्थमुख प्रसन्न झाला त्यावेळी बाळे राहिले पाळणीचे निजमूर्ती टेले सन्मुखेश साधू साधू अत्रि ऋषी अनुसया सत्यपतेवृत्त तुझ्या तुझ्या भक्तीचे वरमागजी इच्छिची अत्रि म्हणत असे तसे सतीसी जीवांची देव मागा अनुसया म्हणे अत्रिसी प्राणेश्वर तुझी होसी देव पातले आमच्या भक्तीची पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक आमच्या घरी राहावे आमच्या पुत्रापरी हेची मागणी निर्धारी त्रयमूर्ती असावे 1 रुपये असे वचन ऐकून वरतीतल्या मूर्ती तिने राहती बाळके म्हणून आपण गेले निजाले अशी त्रिमूर्ती राहिले तिघे घरी अनुसया पोशी बाळकांपरी नावे ठेवले प्रीती करी त्रिवर्गाचा परिचय ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्ता केळवा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेवले तिघे पुत्र अनुसूयेचे दुर्वास आणि चंद्र देखा उभे राहणे माताभिमुखा निरूप मागती कवतुका जाऊ तपस्थाना तपा निजस्थाना चंद्र म्हणे अहो माते निरोप द्यावा आम्हाने तोरी ते चंद्रमंडळी वासमुते नित्यदर्शन तुम्हाचरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरोनी चित्ती त्रयमूर्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगितली हे मनी धरावे तुम्ही त्रयमूर्ती त्याची जाण दत्त सर्व विष्णुमय जगत राहील धरोनी तुमचे चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐके होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेल्या आपल्या स्थाना पुलाले अनुसूयेच्या घरी त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय पीठा नाम दत्तात्रेय एका मूळपीठ श्री गुरुचे ऐसे परिसिद्ध देखा सांगेन कथा नामदार का संतोष करून प्रश्न एका पुसत असे सिद्धासी दत्तात्रेयाचा अवतार सांगितला पूर्वापर पुढे मागत अवतार झाले गुरु कवणेपरी निरोपावे विस्तारून बाळक असे सांगावे स्वामी प्रीतीसी गुरुमूर्ती अवतार झाले कैसे अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा कथा होय मनोहर सकाळाभिष्टी लादती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारके धारक संवादे त्रयमूर्ती अवतार कथनन नाम चतुर्दशी गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।